नमस्कार माझ्या प्रिय मित्र व मैत्रिणींना. आम्ही फॅमिली ट्रिप काढली होती 2 दिवसाची. तर आम्ही कुठे-कुठे फिरलो आणि काय-काय मस्ती केली, कसं-कसं फिरलो, हा पूर्ण व्हिडिओ फक्त मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आम्ही पोचलो पुणे येथे. पुणे येथे शंकर महाराजांचं दर्शन घेतलं. जे स्वामी समर्थांचे शिष्य होते. त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधीचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं. तेथून आम्ही पोचलो महाप्रसादाकडे. अगदी तेथील महाप्रसाद देखील खूप छान होता. तर त्या महाप्रसादामध्ये आम्हाला खिचडी दिली होती. हे पहा, इथे खिचडी खूप सुंदर आणि छान होतं. मग ते खिचडी खाऊन झाल्यानंतर आम्ही परतलो आळंदीला. आळंदीला पोचल्यानंतर इंद्रायणी नदीचं सर्वप्रथम दर्शन घेतलं. त्या नदीमध्ये अशा प्रकारे आम्ही दिवा सोडला. मग सगळ्यांनी हा दिवा सोडून हातपाय वगैरे धुवून धुतला. त्यानंतर तेथील एका दादाने येऊन आम्हाला छानसा टिळा लावला. सगळ्यांनी अशा प्रकारे टिळा लावून घेतला. मग आम्ही गेलो संजीवनी समाधीकडे. तेथील अशा प्रकारे देखावे पाहत आम्ही गेलो. संजीवनी समाधी मंदिर पाहण्यासाठी फार उत्सुकता होती. तर आम्ही शेवटी पोहोचलो महाद्वारापर्यंत. मग पोचलो. पहाटेसाठी आम्ही दर्शनाला निघालो. मग हा पहाटेचं दृश्य आहे. तर तिथं फार तर जास्त गर्दी नव्हती. तर तुम्हाला महाराजांची संजीवनी समाधी हे लांबून दाखवणार आहे. तर तिथे देखील आम्हाला फोन नेण्यासाठी अलाउड नसल्यामुळे हे बघा, लांबून काढलेला हा व्हिडिओ आहे. इथे महाराजांची संजीवनी समाधी आहे. तिथून दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो देहूला. देहूला पोचल्यानंतर तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. अगदी तिथे देखील फार तर गर्दी नव्हती. सकाळ-सकाळी गेल्यामुळे आम्हाला कोणतेच गर्दीची त्रास झाला नाही. तर तेथील संस्कृती जपण्यासाठी, वारकरी संप्रदायाची संस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारे आम्ही फुगडी खेळलो. फुगडी खेळून झाल्यानंतर आम्ही तुकाराम महाराज जे ते वैकुंठातून परतले होते, ते दर्शनासाठी निघालो. मग ते दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही पोचलो एकविरा देवीला. तेथे देखील फार गर्दी होती. गर्दी तर फार होती. हे पहा, अफाट गर्दी होती तेथे. मग एकविरा देवीचं दर्शन घेतलं. मग त्याच्या शेजारी कार्ला लेणी होती. तर त्या कार्ला लेणीला आम्ही फिरायला गेलो. मग त्यानंतर लोणावळ्याला बुशी डॅम पाहण्यासाठी होतं. तर ते बुशी डॅम पाहायला गेलो. तर तिथे पाणी होतं बुशी डॅमला, ते पाहिलं. मग त्यानंतर प्रतिबालाजी येथे मंदिर पाहण्यासाठी गेलं, तिथं दर्शन घेतलं. अशा प्रकारे आमचं सर्व दर्शन झालं. मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.